सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 26 डिसेंबर बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। बोगीबील पूल उद्घाटन झालेलं आहे। आपण या संबंधीचे डिटेल्स ऑलरेडी बघितले होते। या संबंधीचं कंप्लीट डिटेलिंग बारीक मधली बारीक गोष्ट बघायची असली तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। त्या संबंधीचं महाराष्ट्र टाइम्सचं जे कटआउट आहे ते मी टाकलेलं आहे तिथं। देशातील मोठे पूल जर तुम्ही बघितले, बोगीबील हा एक पूल आहे। त्याच्यापेक्षा मोठे पूल कुठले तर सर्वात मोठा पूल महात्मा गांधी सेतू बिहारमध्ये आहे। पाटणा ते हाजीपूर गंगा नदीवर आहे। 13.75 किलोमीटर एवढी लांबी आहे। याच्या बांधणीचा काळ आहे तो 10 वर्ष आहे, 1972 ते 1982। भूपेन हजारिका सेतू आहे आसाममध्ये, ढोला ते सादिया। लोहित नदीवर आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे लोहित कुठल्या नदीची उपनदी आहे। 9.15 किलोमीटरची लांबी आहे। 2011 ते 2017 6 वर्षांमध्ये हा पूल बांधून झालेला आहे। राजीव गांधी सागरी खाडी माहीमच्या खाडीवर आहे, वांद्रे ते वरळी। 5.6 किलोमीटर एवढी लांबी आहे। 2000 ते 2010 10 वर्ष लागले आहेत ह्या ब्रिज बांधण्यासाठी। बोगीबील पूल धेमाजी ते दिब्रुगड, आता हा नुकताच याचं उद्घाटन झालेलं आहे। ब्रह्मपुत्रा नदीवर आहे। 4.94 किलोमीटर एवढी लांबी आहे। 2002 ते 2018 16 वर्ष हा उभारणीचा कालखंड आहे। 1900 आता बघा दोन पद्धतीने प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो। बांधकामाचा कालखंड आहे 16 वर्ष आणि उभारणीचा कालखंड आहे 21 वर्ष। कारण याची जी घोषणा आली होती ती 97 मध्ये देवेगौडांच्या वेळेस आणि ऍक्च्युअल जे बांधकाम सुरू झालंय 2002 अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेलं आहे। अटल बिहारी वाजपेयींच्या बाबतीमध्ये परत आता स्मारक सुद्धा राष्ट्रीय स्मारकाची न्यूज आपण बघणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं होतं की अटल बिहारी वाजपेयींवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। त्या संबंधीचे 3 व्हिडिओ लेक्चर्स पण मी घेतलेले आहेत, त्याच्या लिंक मी पोस्ट केल्या होत्या, त्या तुम्ही बघून घ्या। सो त्याचा तुम्हाला फायदा होईल। सो बोगीबील पुलावरून जी पहिली इंटरसिटी एक्सप्रेस धावली आहे ती 3 सुकिया आसाम ते नहेर लागून अरुणाचल प्रदेश। ह्या पर्टिक्युलर इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास 10 तासांनी कमी झालेला आहे। सो ही एक महत्वाची न्यूज की कुठली एक्सप्रेस सर्वात आधी धावली उद्घाटनानंतर। त्याच्यानंतर अमोल पालेकर संबंधी आपण एक न्यूज बघितली होती। अमोल पालेकरांना 9व्या आशियाई चित्रपट महोत्सवात झोनित एशिया सन्मान मिळालेला आहे। तर अमोल पालेकरांचं एक स्टेटमेंट आहे की अर्बन नक्षलचा शोध घेतोय म्हणून मी। अर्बन नक्षल किंवा ज्याला शहरी नक्षलवाद अशी एक संज्ञा मधल्या काळात रूढ झाली होती। पीएसआय इंटरव्ह्यू मध्ये काही विद्यार्थ्यांना ते विचारली जाईल म्हणून मी त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता पीएसआय इंटरव्ह्यूच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन। शहरी नक्षलवाद ही संज्ञा कुठून आलेली आहे तर शहरात राहून जो काही बुद्धिवादी गट आहे जो यांना एक वैचारिक खतपाणी देतो किंवा वैचारिक जी काही विचारधारा पुरवली जाते त्यांना शहरी नक्षलवादी असं म्हटलं जातं। आता ऍक्च्युली हे खूप वादातीत प्रकरण आहे। ही जी संज्ञा आहे याच्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतलेला आहे, पण तुम्हालाही माहित पाहिजे जर इंटरव्ह्यू मध्ये वगैरे विचारलं की शहरी नक्षलवाद कुठून म्हणजे चर्चेत आला किंवा काय त्याचा संदर्भ आहे तो त्या पद्धतीने लक्षात ठेवा की शहरात राहणारे बुद्धिवादी गट जे काही नक्षलवादाला खतपाणी देतात त्यांना शहरी नक्षलवादी असं संबोधलं जाण्याचा एक हे आहे। त्याच्यानंतर जे आले ते रमले हा सुनील पोतनीस यांचा आपण तिच्यातल्या बऱ्याचशा लोकांचं डिटेलिंग बघितलं। लोकसत्ताला हा कॉलम येतो संपादकीय याच्या खाली। तर याची सुरुवात कशी झाली होती त्याच्याबद्दल ते लिहित आहेत आणि आता वर्षाच्या अखेरीस हा त्यांचा कॉलम पण संपणार आहे। टॉम अल्टर 29 सप्टेंबर 2017 निधन। मागच्या राज्यसेवेमध्ये हे एक्सपेक्टेड होतं की टॉम अल्टरवर प्रश्न येईल। हिंदी मालिकां चित्रपट अभिनेते आहे, हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात त्यांनी खूप काम केलेलं आहे। तुम्ही प्रत्येकाने टॉम अल्टर असं कोणी नसेल भारतात जो ओळखत नाही। टॉम अल्टर हा अमेरिकन होता पण अनेक भारतीयांवर अधिक भारतीय होता। हे अनुपम खेर यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा, जर चुकून आपल्याला एमसीक्यूला स्टेटमेंट विचारलं तर ते माहित पाहिजे। उज्ज्वला योजना जी आहे आपली, त्या उज्ज्वला योजनातल्या लाभार्थ्यांचं रॉकेल बंद करण्यासंबंधीचा राज्य सरकारचा वटहुकूम होता। आता उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि रॉकेल जे काही दिलं जातं किंवा केरोसिनचं जे काही अधिकार आहे तो राज्य सरकारच्या याच्यात येतो। पण आता कसं असतं की उज्ज्वला योजनेमध्ये जरी तुम्हाला गॅस जोडणी फ्रीमध्ये मिळत असली तरी तिच्यामध्ये एक महत्वाचा इश्यू असा आहे की गॅस जोडणी मिळाल्यानंतर तुम्हाला जे गॅस सिलेंडर घ्यायचं असतं ते पैसे देऊनच घ्यायचं आहे। त्याच्यासाठी जे काही सबसिडी असेल ती तुम्हाला मिळेल, पण त्याच्या आधी तुम्हाला ते पूर्ण पैसे द्यावे लागतात आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा हे शक्य होत नाही। म्हणूनच आपण 5 किलोचं सिलेंडर सुद्धा आणलेलं आहे। त्याच्यावर 2-3 वेळा मी प्रश्नही विचारला की कुठली कंपनी घेऊन आलेली आहे, कारण उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी झाल्यानंतर परत सिलेंडर न आणण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। सो 1 ऑगस्ट 2018 हा आदेश होता गव्हर्नमेंटचा केरोसिन आणि याच्या संबंधी सध्या आता चर्चा चालू आहेत की केरोसिन संबंधीच्या संघटनांचे अध्यक्ष वगैरे त्यांच्याबद्दल सरकारचं बोलणं सुरू आहे।
ऑपरेशन तुम्हाला काय वाटतं बरं, तुम्ही तुमचं मत नोंदवा की उज्ज्वला योजनेत आपण गॅस सिलेंडर म्हणजे गॅस कनेक्शन फ्री दिलंय, तर तुम्ही केरोसिन बंद करणार का त्यांचं? याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असेल त्यांना या संबंधीचं गांभीर्य खूप चांगलं असेल, सो तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्येही विचारला जाऊ शकतो. ऑपरेशन डिजिटल बोर्ड, देशामध्ये जवळपास 15,000 वर्ग हे डिजिटल होणार आहेत. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय शाळांना अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहेत. या संबंधीची न्यूजही मी घेतली होती की आंतरराष्ट्रीय शाळा त्यांना किती अनुदान मिळणार, हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की आंतरराष्ट्रीय शाळांना किती अनुदान दिलं जाईल आणि आतापर्यंत किती शाळा ह्या आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून त्यांना आपण लिस्टमध्ये घेतलेलं आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आधी आपण चालवायचो, आता ऑपरेशन डिजिटल बोर्ड झालंय. या दोघांमधला डिफरन्स काय, तर ब्लॅकबोर्डमध्ये आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून दिलं जायचं की त्याच्यामध्ये डस्टर असतील, चॉक असतील, पुस्तकं असतील किंवा टेबल खुर्ची असेल, ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा असेल, अशा गोष्टी दिल्या जायच्या. आता ऑपरेशन डिजिटल बोर्डमध्ये डिजिटल होणार आहे सगळ्या गोष्टी. सो हे एक आपल्यासाठी येत्या काळात विकासाच्या याच्याने आपण बघू शकतो की इथून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी मिळू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगणार आहात की असा एक शिक्षक की ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला, महाराष्ट्रीयन शिक्षक, त्याचं नाव तुम्ही मला सांगा जे मी कव्हर केलेलं आहे. कारण नुसते ऑपरेशन डिजिटल बोर्डनी गोष्ट होत नाही, तसा शिक्षकही लागतो, अदरवाईज गोष्टी वर्कआउट होत नाहीत. अंदमान निकोबार बेटाला सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्यासंबंधीची चर्चा चालू आहे, असं वृत्त एका संस्थेने दिलेलं आहे. 30 डिसेंबर 1943 पोर्ट ब्लेअरवर ते तिरंगा फडकवला गेला होता आणि अंदमान निकोबार बेट यांना शहीद स्वराज अशी नावं दिली गेली होती आझाद हिंद फौजतर्फे. आता लोकसत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की शहीद स्वराज नावं देण्याची मागणी करण्यात आली होती, पण आपली जी पुस्तकं आहेत हिस्ट्रीची तिच्यामध्ये डायरेक्टली दिलं होतं की त्यांनी नावं दिली होती वगैरे. सो हा थोडासा एक हे आहे, पण हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ते तुम्ही एकदा परत सगळं सुभाषचंद्र बोस, स्वराज, आझाद हिंद सेना वगैरे आणि त्याचे डिटेलिंग खूप चांगले करून ठेवा. कारण आझाद हिंद सरकारला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत, ते मी मागच्याच याच्यात घेतलं होतं एका ठिकाणी. सो तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्याशी रिलेटेड एकूण एक रेफरन्स इतिहासामधला खूप चांगला करा, तो तुम्हाला येत्या काळामध्ये परीक्षेमध्ये हेल्पफुल ठरेल. लोकसेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा कमी नाही हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलेलं आहे. या संबंधीचं मी माझं मत सुद्धा महाराष्ट्र टाइम्समध्ये आलं होतं. मी त्यावेळी स्पष्ट केलं होतं की ही इतकी सोपी गोष्ट नाहीये, कारण याच्यात बरेचसे मुद्दे आहेत. सेकंड ARCनी पण 25 वर्षापर्यंत म्हटलं होतं, पण ते वर्कआउट नाही आलं. 2005 पासून ती गोष्ट होती, पण याच्यामध्ये आता हे क्लिअर झालेलं आहे की आता लोकसेवा UPSC परीक्षेमध्ये आताचं जे एज आहे ते 32 आहे ओपन बॉईजसाठी, ओपन कॅटेगरीसाठी, नॉट बॉईज, ओपन कॅटेगरी. लोकसत्तामध्ये दोघी वेळा 30 छापून आलेलं आहे, ते चुकीचं आहे, 32 आहे. तेवढं एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये गडबड होता कामा नये. आश्रम शाळांमध्ये आजारी विद्यार्थ्यांना शुश्रूषा खोली असणार आहे. शुश्रूषा खोली कोणासाठी असेल तर आजारी विद्यार्थ्यांना तात्काळ प्रथमोपचार मिळावा आणि त्या खोलीमध्ये सर्व महत्वाची औषधी असणार आहे. 5 लाखांचा निधी याच्यासाठी प्रत्येक शाळेला दिला जाईल. राज्य शासनाच्या 502 आश्रम शाळा आहे जिच्यात जवळपास 91,000 विद्यार्थी शिकतात आणि 16 एकलव्य निवासी शाळा आहे जिच्यामध्ये 3,518 विद्यार्थी शिकतात. हे एकलव्य निवासी शाळा काय आहे तर नवोदय विद्यालय, आपण त्याच्या संबंधी न्यूज बघितली होती. जसे जवाहर नवोदय विद्यालय असतात की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथं एक हे मिळतं, म्हणजे चांगलं व्यासपीठ दिलं जातं, तसंच हे एकलव्य नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आधारित शाळा आहेत, निवासी शाळा की ज्या आदिवासी एरियासाठी बनवण्यात आलेल्या आहेत. सो 16 एकलव्य शाळा आहेत राज्यात, तिच्यात 3,518 विद्यार्थी. सगळ्या ठिकाणी शुश्रूषा खोली असणार आहे. याच्यासाठी आपण डॉक्टर सुभाष साळुंके समिती नेमली होती. ती का नेमली होती तर 2003 ते 2016च्या काळामध्येच 1,416 विद्यार्थ्यांना साप चावून, विंचू चावून, आत्महत्या, आजारपण याच्यातून मृत्यू झाले होते. त्याच्यासाठी डॉक्टर सुभाष साळुंके समिती होती. त्यांनी दिलेल्या जे काही अहवाल दिला आणि त्यांनी जे काही उपाययोजना सुचवल्या त्या बेसिसवर आपण या गोष्टी केल्यात. त्यानंतर अटल आरोग्य वाहिनी, दुर्गम भागातील 301 आश्रमशाळांना 108 क्रमांकाची आपली रुग्णवाहिका असते त्यांच्याशी समन्वय साधून अटल आरोग्य वाहिनी त्यांच्यासाठी काम करणार. अमेय लाईफ तर्फे प्रत्येक शाळेची विशेषज्ञांच्या माध्यमातून वर्षातून एकदा तपासणी होईल आणि डिजिटल आरोग्य कार्ड सुद्धा त्यांना मिळेल. सो हे एक आपण लक्षात ठेवायचं. इंडियन हिस्ट्री काँग्रेस बद्दल आपण ऑलरेडी 2-3 वेळा बघितलेलं आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेस पुण्याच्या बाहेर गेलेली आहे. आपल्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये, फुले विद्यापीठात हे होणार होती, पण तिथला सगळा म्हणजे ते जळून आलेलं नाहीये. तिथली जी काही सगळी मंडळी आहे, अधिकारी मंडळी आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि ही आता पुण्याच्या बाहेर होणार आहे. अजून ठिकाण याचं स्पष्ट झालेलं नाहीये. डेक्कन कॉलेजमध्ये 1963 मध्ये झाल्यानंतर 55 वर्षांनी पुण्यात 28 ते 30 डिसेंबर दरम्यान ही होणार होती. तुम्ही मला सांगणार आहात की ही सुरुवात याची जी काही झालेली आहे ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. तर याच्यासाठी दत्ता वामन पोद्दार, आपण नाव ही सुद्धा बघितलं होतं की त्यांनी पहिलं जे काही परिषद होती त्याच्यासाठी वर्कआउट केलं होतं. ती परिषद कधी आणि कुठे झाली होती ते तुम्ही मला कमेंट
कमेंट बॉक्समध्ये सांगाल, कारण हे आधीच्या लेक्चरमध्ये मी कव्हर केलेलं आहे. अथर्व जोशी 18 वर्षाचा तरुण आहे पुण्यातला. प्रोग्रामिंग स्पर्धेचा जगज्जेता सलग दुसऱ्यांदा झालेला आहे. गुगलतर्फे घेण्यात आलेली सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेज स्पर्धा आहे, तिच्यामध्ये त्याने सलग दुसऱ्यांदा तो जगज्जेता झालेला आहे. उडान नावाची जी काही स्पर्धा आहे, उडे देश का आम नागरिक, ही खासगी कंपन्यांच्या अनास्थेमुळे कागदावर आहे योजना. हिच्यामध्ये फक्त सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर दिल्ली, नाशिक अशा समजा फेऱ्या उडान संबंधी चालू आहेत. तर उडान योजना ही चर्चेमध्ये असल्यामुळे तुम्हाला ती माहीत पाहिजे की कमीत कमी दरामध्ये जी काही रिजनल कनेक्टिव्हिटी आहे भारतातल्या भारतात, त्याच्यासाठीची ही योजना होती. सदैव अटल बिहारी वाजपेयींच्या 94व्या जन्मदिनानिमित्त आपण राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे. 16 ऑगस्ट 2018 त्यांचं निधन झालं होतं आणि 10,51,00,000 रुपये खर्च करून हे स्मारक, राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलेलं आहे. अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली, त्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचे आपण पुन्हा वचन घेऊ, असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. सो ते ह्या स्मारकाचं नाव आहे सदैव अटल. मी सांगतोय तुम्हाला परत की अटलजींवर मी 3 लेक्चर्स बनवले, ते मी परत आज पोस्ट करतो, तुम्ही प्रत्येकाने ते बघून घ्या. सो तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींवर जर प्रश्न आला, त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, तर त्याच्यात कसली अडचण येणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्याची मध्यरात्र म्हणून संपादकीय महाराष्ट्र टाइम्सला आहे, प्रत्येकाने वाचावं असं की संगणकीय माहितीचं स्वरूप, खासगीपणाचं उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठीच्या यंत्रणाची तरतूद आपल्याकडे नसतानाही 10 तपास यंत्रणांना आपण या सर्वाचे व्यापक अधिकार देतोय, तर हे आता तैपणाचं होईल. 50% नफा देऊन हमीभाव शेतकऱ्यांना हवाच, कारण मूळ वेतन वाढ जी असते त्यात 2 ते 3 पट दर 10 वर्षाला होते, ती शेतकऱ्यांच्या वाट्याला येते का, अशाचं हे दुसरं संपादकीय आहे, हे तुम्ही वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनलला बोगीबिल पूलचं विस्तृत वर्णन तुम्हाला तिथं मिळेल. कृषी कर्जमाफी आणि अर्थव्यवस्था या संबंधीचं ही मायन्यूट डिटेलिंग तुम्हाला तिथे मिळेल. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमच्या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.